हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल गाइस। तो आज है दिवाली। तो सबसे पहले आप लोगों को दिवाली की बहुत बहुत बधाइयाँ। तर आजचा व्लॉग होणार आहे दिवाळी स्पेशल व्लॉग। तर चला, मी तुम्हाला माझा पूर्ण दिवसाचा व्लॉग शेअर करणार आहे। तर एंडपर्यंत नक्की व्हिडिओ बघा आणि मस्त चिवडा चकली फराळ मस्त करा आणि मस्त राहा। विश यू हॅपी दिवाली। बाय बाय। चलो देखते। सर्वात पहिले आपण आपल्या घरामध्ये जो मंदिर असते मस्तपैकी तिथे छान देवपूजा करून घेऊया। आज लक्ष्मीपूजन पण आहे, तर मी तिथे पण मस्त छान छान डेकोरेशन केलेलं आहे। आणि बघा, मी तसं तर माझी मम्मी करते डेली आणि मी पण कधी कधी करते पूजा। तर आज मी करायचे ठरवलं होतं। त्यानंतर मी बनवलेत हे फुलांच्या माळी बनवल्यात मस्तपैकी। ते घरांना, डोअर्सला, लक्ष्मीपूजनला वगैरे हार करायचे होते मला छान। तर माझी आजी पण आलेली आहे, तिने पण माझी खूप हेल्प केली। ते दोरा पूर्ण गुंतला होता, तर बघा ती पण काम करू लागत आहे, मला मस्त हेल्प केली। असं दोरा सुलझावून दिला आणि हे मी बनवले तेवढे सारे माळी फुलांच्या। आणि त्यानंतर मी ह्या सगळ्या माळी डोअर्सला, मस्त विंडोजला, जिथे जिथे मला वाटलं तिथे तिथे लावले। मी काही ना काहीतरी मनात जे वाटलं ते करत असते मी नेहमी। तर हे बघा, पप्पाने पण माझी हेल्प करू लागली। माझे जिथे हात पोहोचत नव्हते त्यांनी ते व्यवस्थित लावून दिले हारी वगैरे। हे बघा, हे डोअर्सला वगैरे लावून दिले त्यांनी। मग मी मस्तपैकी रांगोळ काढली आणि या डोअर्सला मी ठरवलं की छोटीच काढणार आहे रांगोळ। इथे जागा पण एवढी नव्हती आणि बाल्कनीमध्ये छान काढायचं ठरवलं होतं। तर मी इथे छोटासा छान दिवा बनवलेला आहे आणि तुम्हाला माझ्या दीदीने रांगोळी बनवलेली दाखवते। खूप सुंदर आहे, ती बाल्कनीमध्ये काढलेली आहे। तर ही बघा किती सुंदर आहे, मला खूप आवडली। तर मी फ्लिपकार्टवरून डेकोरेशनसाठी काही वस्तू मागवल्या होत्या, तर त्या रिसीव झालेल्या आहेत आणि आज मी ते ओपन करणार आहे। आणि हे बघा, माझ्या पूर्ण रांगोळी काढून पिंक पिंक गुलाबी झालेली आहे। तर मी एक एक पार्सल तुम्हाला ओपन करून दाखवते। मी खूप एक्साइटमेंट आहे। तर आधी चला बघूया कशा आहेत ते। फर्स्ट पार्सल बघूया। मी खूप एक्साइटमेंट आहे, कसं आहे कारण मी डेकोरेशन करायचं होतं मला आणि मी आधीच ठरवलं होतं मला खूप मस्त करायचं आहे। तर हे बघा, फर्स्ट काय आहे हे, हां, हे इथे मस्त दिवे ठेवायचे त्यामध्ये। तर बघू शकता, वाव किती सुंदर आहे, मला आवडला हा पण। तर सेकंड यामध्ये काय आहे बघू आता। यामध्ये हे वॉटर सेन्सरचे फ्लावर्स आहे। मस्त बाउलमध्ये कशामध्ये पाणी ठेवायचं आणि त्यामध्ये हे लावायचे, असे ठेवून द्यायचे जस्ट। एकदम सुंदर सुंदर रांगोळीवर पण मी ठेवणार आहे हे, तुम्हाला दाखवेन लास्टला। किती 6चं पॅकेट मागवलं होतं मी, 6 आले त्यामध्ये कलरफुल्स आहेत। अरे यार, हा तर याच्या खाली काहीच नाही आहे, कसं सेन्स करणार हा वॉटरला। तर ते बाकीचे बघून घेते पटापट, चांगले आहेत का नाही सर्व। एक सोडून बाकी छान आहेत। तर बघूया नेक्स्ट पार्सल काय आहे। आई इकडे इकडे बघ। हां, छान छान, मस्त आले ना, मस्त आले ठेवले आपण। तर हे पण बघू शकता, हे पण छान आहे। ह्याला तेल, आपल्या दिव्यामध्ये तेल वगैरे टाकायची गरज नसते, हे मेणबत्तीवाले आहे, डायरेक्ट यूज करू शकतो आपण। तर हा लास्टवाला पार्सल बघा, हा तर खूपच सुंदर आहे।
हा डेकोरेशनवाला मला खूप आवडला. ह्यामध्ये किती सुंदर आहे ना, मला तर खूप आवडले. ह्यामध्ये आपण ठेवू मस्तपैकी LED वाले दिवे. मी हे ट्राय केले पण हा छान नाही वाटणार, पिघळून जाते. आणि हे बघ किती सुंदर वाटत आहे. पप्पा किती वाजता? मग बघा, पार्सल वगैरे ओपन झाल्यानंतर माझी मम्मी करत होती लक्ष्मीपूजनची तयारी. आणि इथे पप्पाला आणि मला काम लागलं आहे हे डेकोरेशन करायचं. आम्ही हे बघून घेतलं होतं यूट्यूबला आणि करायचं ठरवलं होतं असंच काहीतरी. मग आम्ही लागलो कामाला मस्त. आणि मी तयारसुद्धा झालेली नाही. माझी मम्मी मला तयार होण्यासाठी किती वेळची ओरडत होती. तुम्ही हे लास्टला बघाल आमच्या पूजेमध्ये खूप सुंदर दिसते बरं का. मला माहिती नव्हतं, आम्ही फर्स्ट टाईम ट्राय केलं हे, बट मलाही आवडलं, सगळ्यांना आवडलं. असंच काहीतरी करते मी नवीन, मला आवडतं काही ना काहीतरी बघून करायला पाहिजे सर्वांनी, छान वाटतं. हे बघा, माझी मम्मी तयार होऊन मस्त पूजेचं सामान इथं ठेवत होती आणि आम्ही पण ते छान डेकोरेशन करून तिथे ठेवलं आणि मी झाली रेडी. तर फायनली बघू शकता, मी हे सर्व ऑर्डर केलं होतं. आधीपासून ठरवलं होतं मी असे छान डेकोरेशन पूजा करणार म्हणून. तर मला तर खूप आवडली पूजा डेकोरेशन. तर तुम्हाला आवडले का नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज. असं काही ना काहीतरी करायला आवडते मला मस्त देवासाठी. त्यांनाही छान वाटलं पाहिजे आणि आपल्यालाही मस्त वाटलं पाहिजे. तर तुमच्या सर्वांसाठी दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गाईज. कमेंटमध्ये नक्की सांगा गाईज हां, कारण मी एवढं छान मेहनतीने केलं आहे. तर मेहनत करावंच लागणार आहे सर्वांना. आय होप सर्वांना आवडली असेल पूजा. माझ्या घरच्यांनाही छान वाटलं मी एवढं केलं आहे म्हणून. तुम्हालाही आवडली असेल नक्की सांगा कमेंटमध्ये. हे बघा, माझे मम्मी पप्पा यांचा मस्त फोटोशूट चालू आहे आता. तर आम्ही आलो बाल्कनीमध्ये मस्त दिवाळी एन्जॉय करण्यासाठी. तर तुमच्या सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि इथे बघा, इथं माझी मम्मी अलग शुभेच्छा देत आहे, पप्पा अलगच देत आहेत, माझा भाऊ वेगळाच देत आहे. सोबत कोणीच नाही दिले. त्यांना कॅमेरापुढे एवढी जास्त सवय नाही आहे, त्यामुळे मी त्यांना सवय करून देईन. तर गाईज, तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जा. बाय.